निलेश घायवळ प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। तपास गुन्हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलेश घायवळ यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय, एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। निलेश घायवळ प्रकरणात आता पुढील जो तपास होणार आहे तो गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। काय अपडेट्स आहेत? निश्चितपणे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण जे आहे ते कोथरूड पोलीस ठाण्यांकडनं जे हाताळलं जात होतं, मात्र आता हे सगळं प्रकरण कोथरूड गोळीबार प्रकरण जे आहे ते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हा तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामध्ये निलेश घायवळच्या टोळीच्या सदस्यांनी जो गोळीबार केला होता त्याचा पंचनामापासून पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते आता या सगळ्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे आता या तपासाला एक नवीन वेग येईल अशी अपेक्षा आहे। निश्चितच आपण पाहतोय की आता टोळीचा शोध या शाखेकडनं, या गुन्हा शाखेकडनं घेण्यात येणार आहे। निलेश घायवळ संदर्भात काही अपडेट्स मिळालेले आहेत का? तो सध्या कुठे आहे? निश्चितपणे आपण जर पाहिलं तर निलेश घायवळचा पासपोर्ट जो आहे तो रद्द करण्याच्या प्रक्रियेला देखील पुणे पोलिसांकडनं आता हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। कायदे तज्ज्ञ असतील यांच्याकडून देखील पुणे पोलिसांकडनं सल्ला घेतला जातोय आणि त्यासोबतच पुणे पोलिसांचा एक अहवाल जो आहे तो देखील पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला पाठवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता यावर पासपोर्ट कार्यालय काय उत्तर देतं आणि त्यानंतर निश्चितच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश घायवळ प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुणे गुन्हे शाखेकडे आता या संदर्भातला पुढील जो तपास आहे तो सुरू होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।